सीईटीच्या एक्झाम मध्ये नफा आणि तोटावर आलेला प्रॉब्लेम. सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% नफ्याने गोपालला विकली. जर गोपालची खरेदी किंमत 2014 असेल तर रवीची खरेदी किंमत आपल्याला काढायची. मग कसं काढणार बघा. सुरुवातीला 6% नफ्याने विकली. बरोबर 6% म्हणजेच काय होतो बघा 6/100. कितीचा भाग जातो याला 2चा हा 3 आणि 50. बरोबर म्हणजे अगोदर 50 होती, आता 3 रुपये नफा 50 वर 3 म्हणजे किती झाले 53. बरोबर. नंतर परत काय म्हणतोय तो 5% तोट्याने विकली. कोणाला विकली? गोपालला विकली. मग मला सांगा 5% म्हणजेच काय होतो 1/20. बरोबर 5/100 म्हणजे 1/20 म्हणजे 20 होती, आता किती झाली 19. बरोबर. यांच्यामध्ये असतो आता गुणाकार. हे किती होतील 50 गुणिला 20 हे होतील तुमचे 1000 आणि 53 गुणिला 19 किती होणार आहे 1007. बरोबर. आता गोपालची खरेदी किंमत किती दिली 1007 ची किंमत आपल्याला 2014 दिली. एका रेषेची किंमत काढू. 2014 भागिले 1007 किती येणार आहे 2. बरोबर. मग आता रवीची खरेदी किंमत काय असेल याला गुणिला फक्त 1000 करा. किती असेल मग 2000 असेल रवीची खरेदी किंमत. सिंपल. अगदी याच अप्रोच साठी तुम्ही जेपी मॅथ्सला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.